स्वतःची इमेज किती जपतो. त्याला जरी आवडलं नसेल ना तरी तो चिंगीला घराबाहेर काढणार नाही. मग तुला काढेल, चालेल? नाही, असं नाही होणार. का का नाही होणार? होईल. म्हणूनच सांगते, आपल्याला जे हवंय ना तेच होऊ द्यायचं. आणि त्यासाठीच मी प्रयत्न करते. एवढी वर्ष मी सगळं समोरकडून करून घेतलं. त्याची प्रत्येक नस आणि नस मला माहितीये. ही मल्लिका अजून हरली नाहीये. मी ठरवलं ना तर अजून खूप काही करू शकते. ओके फाईन, सांग काय करायचं मग? आपण समरला ना काहीतरी स्टोरी बनवून सांगू चिंगीबद्दल. आपण असं काहीतरी त्याला सांगू की तू अंडर प्रेशर येऊन ते मूल स्वतःच आहे म्हणून मान्य केलंस, पण ते मूल तुझं नाहीच आहे. एक कोणतरी मुलगा आणून, म्हणजे असं रॅन्डम मुलगा आणून उभा करू आणि ते मूल त्या मुलाचं आहे असं आपण सांगू. चिंगीला त्या मुलापासून ते मूल झालंय. म्हणजे चिंगी पूर्णपणे तोंडावर पडली पाहिजे समोर समोर. मामा मी स्वानंदीच्या रूमवर लक्ष ठेवून होते. तिथे आजीचं आणि स्वानंदीचं बोलणं ऐकलं. परत आता काय नवीन? हो ना मम्मा, आता ते आधीसारखे राहिले नाहीयेत. फ्रेंड्स झालेत दोघं. अरे देवा, हे मी कसं विसरले. समर बाहेर गावी असला, परदेशी असला तरी स्वानंदीच्या टच मध्ये असणारच ना. बापरे, म्हणजे स्वानंदीने हे पण सगळं सांगितलं असेल त्याला की मी म्हातारीकडे चिंगी विरुद्ध सगळं बोलले. काय विचार केला असेल समरने माझ्याबद्दल. ही वहिनी ना जिकडे तिकडे मध्ये 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 येत असते. नाकी नऊ करून ठेवलेत. आता तर मी तिची जिरवतो कशी ते बघच तू मॉम. ठीक आहे, मी आता विश्वास ठेवते तुझ्यावर, पण लक्षात ठेव, काही झालं तरी तुझं आणि त्या मोलकणीचं लग्न होता कामा नये. नक्की ना? तुझी शपथ ताई. मरणार मी आता. पुन्हा तेच की हिला अक्कल नाही. अहो ही तर लहान होती, मूल होऊ नये म्हणून अंशुमन जो मोठा आहे तो सुद्धा तर गोष्टी करू शकला असताच ना. मग इथेही आपण तिचीच का अक्कल काढतोय? पण प्रश्न तिचा आहे ना, कारण आपल्याला सगळ्यांना तिचाच पुळका आहे. मग तिने तो विचार करायला हवा होता ना तेव्हा. हो, मग तिला हा विचार करण्याची मुभा देतोय आपण. कारण तिला जर हे मूल जन्माला घालायचं असेल तरी सुद्धा मुळात त्याचा निर्णय तिने घ्यायचा का नाही घ्यायचा ही मुभा आहे तिला, हे तुम्ही ठरवताय. जर का प्रश्न तिच्या शरीराचा आहे तर याचं काय करायचं हे ती ठरवेल. प्रत्येक वेळी एका बाईच्या बाबतीत बाकीची माणसं का ठरवत असतात? आणि आता अंशुमनचं भविष्य तुम्ही ठरवताय. त्यांनी कोणाशी लग्न करायचं हे तुम्हीच ठरवताय. त्याने जे करून ठेवलंय ना, ते त्याचं जे कृत्य आहे ना, ते त्याचं भविष्य ठरवतंय. आणि फक्त त्या गोष्टीला आम्ही सपोर्ट करतोय. ठीक आहे, चिंगीशी जर अंशुमनचं लग्न होणार असेल ना तर त्याआधी माझ्या सरणाला 7 फेरी घालावे लागतील. काय ग, तुझं काय इथे? हा, कशाला आलीस इथे तू? मल्लिका, आई, आपण आपल्या फॅमिली मॅटरवर बोलतोय ना, मग ही मध्ये का आली आहे? टाकू 1 मिनिट. जर आपण तिच्या आयुष्याबद्दल बोलतोय तर तिलाही ते ऐकण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती इथे थांबूच शकते. आणि मुळात राजवाड्यांचा फोन याच विषयासाठी येणार आहे ना, तेव्हा चिंगी इथे हजर असणं अपेक्षित आहे. काय करताय तुम्ही? अहो प्रेग्नंट आहे ती, त्याचं तरी भान ठेवा. आणि बास करा. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करणं थांबवा आता. तुमच्या लेकाने केलाय तेवढा पुरे झाला. माझ्या अंशूने केलाय तिचा छळ? अगं तिने छळलंय. तिने वाट लावलीये माझ्या अंशूच्या आयुष्याची. तरी पोट नाही भरलं अजून हिचं. आता तर इस्टेटीवर डोळे आमच्या. हा, तिने चेन चोरली ना तेव्हाच माझ्या खरं लक्षात आलं होतं की ही 1 नंबरची कावेबाज मुलगी आहे. याच दिवशी तिला हकललं असतं ना तर हा प्रॉब्लेमच झाला नसता. बघून घेतलं असतं स्वतःच्या मुलाचं काय करायचं. अगं असं कसं बोलतेस तू? आवर घाल तोंडाला जरा. आई, अहो मी खरं तेच बोलतेय.
ह्या मुलीने सगळं मुद्दाम घडवून आणलंय. तुम्ही विचार करा नाही, मेहंदीच्या दिवशी मी ह्यावरूनच चिडले होते, तेव्हा हिने नाही सांगितलं हे सगळं. बरोबर ऐन लग्नात हिने येऊन तमाशा केला आणि माझ्या अंशूचं लग्न मोडलं. किती अपमान झाला माझ्या अंशूचा. ही मुलगी काय लेवलची कारस्थानी आहे ना. स्वानंदी, मला सगळ्यात ह्याचं वाईट वाटतंय की अजूनही तू तिला पाठीशी घालतेस, तिला साथ देतेस. कारण ती विक्टिम आहे तुमच्या मुलाने जे केलंय त्याची. तुमच्या मुलामुळे आज तिच्यावर जी आली ती परिस्थिती आली आहे. गरोदर आहे ती आता. कळलं, ती गरोदर आहे, गरोदर आहे, गरोदर आहे, कळलं. सारखी सारखी आठवण करून द्यायची गरज नाहीये. पण ती गरोदर आहे ना, ते ती आपल्याला खाजगीत सांगू शकली असती, पण नाही. ज्या पद्धतीने ती न्यूज तिने बाहेर आणली त्यावर वाह वाह, हे तिचे खरे रंग आहेत ते कळले आपल्याला. सगळ्या पाहुण्यांसमोर मान खाली घातली आपली. अगं, लोक आपल्याबद्दल, राजवाड्यांबद्दल काय काय बोलत असतील. ओ माय गॉड, कल्पना सुद्धा नाही करवत मला. सगळं सगळं हिच्यामुळे झालंय.